हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मऊसूत लुसलुशीत अशी अरे अरे थांबा, पुरणपोळी नाहीये ना. हे पुरणपोळी आहे ना ही पराठा आहे. तर चला हे काय आहे आपण पुढे बघूयात. तर आधी एका पातेल्यामध्ये मी 3 वाटी चणे डाळ व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कमीत कमी 3 ते 4 वेळा असे स्वच्छ धुवून घ्या. याने काय होतं, याच्यावर जे पीठ पावडर सारखं जे असतं ना ते सगळं निघून जातं. असे रात्रभर भिजवून ठेवा अशा प्रकारे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एका कुकरमध्ये असे सगळे एकत्र टाकून ह्याच्यामध्ये थोडीशी पाणी, म्हणजे हे त्याआधी आपण एक तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा आणि थोडीशी हिरवी मिरची हे सगळे टाकून थोडंसं तूप, साजूक तूप तुम्ही 1 चमचा 2 चमचा टाकू शकता. थोडीशी हळद आणि त्यानंतर पाणी मात्र जास्त टाकू नका. 3 वाटी डाळ आहे तर तुम्ही त्याला फक्त 1.5 वाटी अशी पाणी टाका. हे बघा, अशा प्रकारे कुकर लावून फक्त 2 शिटी घ्या. जास्त काळ अजिबात नाही करायचं. हे बघा, आपली ही अशी डाळ शिजून झालेली आहे. तुम्हाला हे बघा दाखवते मी. अशी मऊ शिजलेलं आहे, पण अशी गिजगिज झालेला नाहीये, सुक्क सुक्क आहे. तर 4 चमचा तेल टाकून 3 ते 4 चमचा तुम्ही कितीही टाकू शकता. त्यात थोडीशी मोहरी, जिरे आणि थोडीशी ओवा आणि थोडी तीळ हे सगळं एकत्र टाकून त्यामध्ये थोडीशी कांदा तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही जरी टाकलं तरी चालतो. व्यवस्थित अशी परतून घ्या. अशा प्रकारे. आता ह्याच्यामध्ये मी आलं टाकलेली आहे, पेस्ट केलेला आलं आहे, ते देखील व्यवस्थित ह्याच्यामध्ये परतून घ्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरून ठेवलेल्या धनिया म्हणजेच कोथिंबीर, थोडीशी हळद, धनिया आणि जिरा पावडर, लाल तिखट, त्यानंतर थोडी खालीवरी करून ह्यामध्ये थोडीशी गरम मसाला ते देखील ॲड करून घ्या त्यामध्ये. आता बघा, ही सगळी डाळी व्यवस्थित अशी या झारीच्या मदतीने ह्याच्यामध्ये ओतून घेते. पाणीचा अजिबात थेंब पण नसायला पाहिजे. ह्याला असं सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर थोडीशी चवीनुसार मीठ, म्हणजे मी साधारणतः 3 चमचा मीठ टाकलेली आहे. लाल तिखट देखील तुम्हाला जेवढं हवं तुम्ही तेवढं टाकून घेऊ शकता. मी अख्खी मिरची टाकले त्याच्यामध्ये, त्यासाठी आता थोडीशी कमी टाकली आहे तिखट लाल. अशा एका मॅशरच्या मदतीने व्यवस्थित त्याला मॅश करून घ्या. मिक्सरमधून अजिबात नाही काढायचं, असं जाडसर हातानेच असं मॅश करून घ्यायचं. थोडंसं जाडसर असलं तरी चालतो. हे बघा, अशा प्रकारे 5 मिनिटं ठेवून असं पुन्हा मिश्रण एकजीव करून पुन्हा 5 मिनिटासाठी ठेवून द्या. बघा, अशा प्रकारे आपला जसं पुरणपोळी होतं की नाही त्या प्रकारे तिखट पोळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. थोडंसं कणिक जास्त मऊ करू नका. अशी एक गोळा घेऊन डाळीचं त्यात टाकून व्यवस्थित अशी लाटून घ्या. जसे आपण पराठा किंवा पोळ्या लाटतो की नाही त्याच प्रकारे ह्याला लाटून घ्या. अशा तव्यावर टाकून व्यवस्थित अशी उलट पलट करून त्याला भाजून घ्या. अशा प्रकारे. हे बघा, बाकीचे राहिलेले देखील त्याच प्रकारे करून घ्या.
हे तुम्ही लोणचं सोबत खाऊ शकता, दही सोबत खाऊ शकता, इव्हन तुम्ही ते जे हे असतं की नाही खीर त्याच्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता. खिरासोबत सुद्धा चांगला लागतो. हे बघा आलटून पलटून त्याला भाजून घ्या. ही डिश यूपी आणि बिहारचा डिश आहे. ह्याला दालपुरी असे म्हणलं जातं. तर बघा अशी मऊसूत लुसलुशीत अशी आपली दाळपुरी तयार झालेली आहेत. तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा. माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.